हॅलो एव्हरीवन, मी शिवानीज ऑडिओ बुक अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मी आज कंटिन्यू करते आहे मृगजया आणि माझे रीड करून ॲक्च्युली 129 पेजेस कंप्लीट झालेले आहेत आणि जोपर्यंत तुम्ही पूर्ण स्टोरी ऐकणार नाही तोपर्यंत तुम्हाला हा जो मी कंटिन्यू करते तो पार्ट कळणार नाही. तर मी कंटिन्यू करते आहे. दुपारी जेव्हा स्पर्श डॉक्टरला भेटण्यासाठी गेला होता, डॉक्टरजी त्याचे रिपोर्ट घेऊन आले. आपल्या गळ्यातील स्टेटस्कोप टेबलवर ठेवत त्यांनी स्पर्शच्या पुढे रिपोर्ट ठेवले. काय झाले डॉक्टर? मला अचानक कशाला बोलवले तुम्ही? स्पर्शला काळजी वाटू लागली. तुमच्या घरी तुमचे नातेवाईक नाहीत का? मी तुम्हाला तुमचे नातेवाईक बरोबर घेऊन यायला सांगितले होते. डॉक्टर म्हणाले, नाही. कोण माझे नातेवाईक? माझी बायको अंध आहे, तिला काही समजत नाही. त्यामुळे जे सांगायचे असेल ते मला सांगा. स्पर्शला काळजी वाटू लागली. त्याचे हृदय धडधड करू लागले. डॉक्टरचे प्रश्न त्याला एकदम चिंतेत टाकू लागले आणि तुम्हाला धीर धरावा लागेल. स्पर्शच्या हातावर हात ठेवत डॉक्टर म्हणाले, तुम्हाला ब्रेन ट्यूमर झाला आहे. काय? मला काय झालं आहे डॉक्टर? स्पर्शला काही सुधरत नव्हते. त्याने पाणी मागितले आणि 2 मिनिटं त्याला काही समजत नव्हते. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. हो, तुम्हाला ब्रेन ट्यूमर झाला आहे, डॉक्टर म्हणाले. तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आजकाल तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. मिस्टर स्पर्श, यातून काही मार्ग निघेल. तुम्ही काळजी करू नका. काळजी करू नका असे कसे बोलू शकता डॉक्टर? ती माझी बायको, तिला काही दिसत नाही, तरी ती रोज माझी वाट बघत असते. स्पर्श मात्र आता रडू लागला. आता कुठे तिच्या जीवनात मी आलो होतो आणि आता तुम्ही असं काहीतरी सांगत आहात. स्पर्शला ते अजिबात सहन होत नव्हते. तो आतून खूप तुटून गेला आणि अजिबात नाही काही समजण्याचे झाले. काय करू आणि काय नाही. काळजी करू नका. अशा वेळेस आशा सोडून दिली तर खूप कठीण होऊन बसेल, डॉक्टर म्हणाले. प्लीज डॉक्टर, मला सांगा, माझा ब्रेन ट्यूमर बरा होऊ शकतो का? स्पर्श डॉक्टरकडे पाहत म्हणाला, हे बघा मिस्टर स्पर्श, तुमचा ब्रेन ट्यूमर खूप मोठ्या आकाराचा आहे आणि तो मेंदूच्या खूप अवघड जागेत आहे, डॉक्टर म्हणाले. आपल्याला हे 1 वर्ष आधी समजले असते तर खूप बरं झालं असतं. म्हणजे आता काही होऊ शकत नाही का? बरोबर ना डॉक्टर? स्पर्श रडक्या आवाजात म्हणाला. आता मी मरणार नाही. तुम्ही हिंमत सोडू नका. आपण बघू यावर काहीतरी उपाय, डॉक्टर म्हणाले. माझ्यापासून काही लपवू नका डॉक्टर. मला सांगा, मी जगू शकतो का नाही? स्पर्श रडक्या आवाजात म्हणाला. तुम्हाला खरं सांगायचे झाले तर तुमचे जगण्याचे चान्सेस 25% एवढे आहेत, ते पण ऑपरेशन केले तर, डॉक्टर म्हणाले. स्पर्शला काही समजेनासे झाले. त्याने कधीच अपेक्षा केली नसावी की त्याच्या जीवनात असे काही होईल म्हणून. संध्याकाळी घरात पाखरांचा आवाज येत होता. पुन्हा स्पर्शला यायला उशीर झाला. मृगजया त्याची वाट पाहत बसलेली होती. कारचा आवाज ऐकताच मृगजयाला समजले की स्पर्श आला आहे. किती उशीर स्पर्श, आज परत उशीर झाला तुला? मी तुझी वाट पाहत होती ना रे, मृगजया म्हणाली. माझी वाट पाहत नको जाऊ मृगजया, तू जेवण करून घेत जा, स्पर्श म्हणाला. नाही, मी तुझी वाट बघणार. तुला जेवढा उशीर होतोय तेवढा वेळ मी वाट पाहणार. आणि मृगजया म्हणाली, आणि मला यायला खूप उशीर झाला तर, स्पर्श म्हणाला. मी पाहिल वाट तुझी, मग किती पण उशीर होऊ दे, मृगजया म्हणाली. आणि मी समजा आलोच नाही तर? स्पर्शचे हे वाक्य ऐकून मृगजयाला खूप राग आला. काय मूर्खासारखं बोलतोय स्पर्श, मृगजया रागाने म्हणाली. असं कधीच होणार नाही, आणि असं झालं तर मी इथेच तुझी वाट पाहत राहील, माझा जीव गेला तरी. स्पर्शला काही समजत नव्हते. मृगजयाला काय सांगावे. तो आधी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होता. रात्र विचारात जात होती आणि दिवस कामात. मृगजयाचं काय होईल हा प्रश्न त्याच्या मनात वारंवार घर करत होता. आपले दिवस खूप कमी राहिले आहेत हे स्पर्शने ओळखले होते. काम करताना कामात लक्ष लागत नव्हते आणि जेवण करताना जेवणात. मन एका जागेवर स्थिर राहत नव्हतं. आतून खचलेला स्पर्श जेव्हा मृगजयाकडे जात असे तेव्हा तो जास्त काहीच न बोलता झोपी जात असे. मृगजयाने ओळखले होते की स्पर्श तिच्यापासून काहीतरी लपवत आहे. स्पर्श, तुझं नक्की काय चालू आहे? मृगजया रागाने म्हणाली. तुला कसले रे टेन्शन आले रे? काही नाही, कंपनीमध्ये थोडे टेन्शन आहे ग.
स्पर्श म्हणाला, तू जेवण करून घेत जा, उद्यापासून मला यायला उशीर होईल. जास्त नखरे करू नकोस. काय झालं ते नेमकं सांग, मृगजया रागाने म्हणाली. काही नाही ग, तू फक्त वाट पाहत बसू नको माझी. स्पर्श म्हणाला, पुरे झाली आता नाटके तुझी स्पर्श. मृगजयाला खूप राग आला. सांग काय झालंय ते नेमके. मला खूप दूर जावं लागणार आहे. मृगजया. स्पर्शला खूप रडू आले. त्याने आपले डोळे हळूच पुसले. म्हणजे मला नक्की सांग काय झालं ते. मृगजया रागाने त्याच्या हातात हात पकडून म्हणाली, अरे म्हणजे माझे बॉस मला अमेरिकेत पाठवणार आहेत. स्पर्श म्हणाला, पण मी तुला सोडून कसं जाऊ एवढ्या दूर. सांग. अमेरिका. पण तू कधी सांगितले नाही याबद्दल मला. मृगजया म्हणाली, एनिवे ही तर चांगली गोष्ट आहे. मी पण येईल तुझ्यासोबत. अरे नाही, तू नाही येऊ शकत. म्हणजे माझ्या बॉसने सांगितले आहे की फॅमिली अलाव नाही. स्पर्श म्हणाला, मलाच काही महिन्यासाठी जावे लागेल एकट्याला. बरं मग जा तू नक्की. माझी काळजी करू नको रे. इट्स रिअली बिग अपॉर्च्युनिटी. पण तुला एकटीला कसं सोडू सांग. मी नाही जाऊ शकत तुला इथे एकटीला सोडून. स्पर्श म्हणाला, अरे नको काळजी करू माझी स्पर्श. आय विल मॅनेज. मृगजया म्हणाली. मी काय म्हणतोय मृगजया, म्हणजे मला असं वाटते की. हां बोल स्पर्श, काय बोलायचं आहे ते बोल. मध्येच थांबलेल्या स्पर्शला मृगजया म्हणाली, तू तुझ्या मामाकडे राहते का थोडे महिने. मग म्हणजे मी आलो की तुला परत घेऊन जाईल इकडे. स्पर्शचे बोलणे ऐकून मृगजयाच्या डोक्याचा पारा चढला. तिने रागाच्या भरात हातातील रिमोट खाली फेकला. काय मामाकडे. वेडा तर नाही झाला ना तू. तुला माहिती आहे ना ते माझ्यासाठी मेलेले आहेत आणि मी त्यांच्याकडे जाईल असं तुला कसे काय वाटले. मृगजया रागाने म्हणाली, अरे म्हणजे थोडे महिने. मला तुझी काळजी वाटते म्हणून, दुसरे काही नाही. स्पर्श म्हणाला, मी समर्थ आहे माझी काळजी घेण्यासाठी. तू माझी काळजी करू नकोस. मृगजया म्हणाली, तू जा अमेरिकेत स्पर्श, मी करते सगळं ठीक. पण मृगजयाने त्याच्या तोंडावर हात ठेवला. आता पण बिन काही नाही. तू जा आता अमेरिकेत. बाहेर वारा वाहत होता. दरवाजा आपटण्याचा आवाज आत येत होता. पाऊस येईल असे वाटत होते आणि लाईटसुद्धा नुकतीच गेली होती. डॉक्टर चव्हाण आहेत का. स्पर्शने कॉल केला. येस मीच बोलतो. बोला. डॉक्टर म्हणाले, मला कधी ॲडमिट व्हायला लागेल. स्पर्श म्हणाला, 15 डेज नंतर तुम्ही ॲडमिट होऊ शकता, पण जास्त वेळ नाही घेऊ शकत तुम्ही. डॉक्टर म्हणाले, ओके. मी येणाऱ्या गुढीपाडव्या दिवशी ॲडमिट होईल. स्पर्श म्हणाला, हां, आणि तुम्हाला दिलेली औषधे वेळेवर घेत चला, ते इम्पॉर्टंट आहे. डॉक्टर म्हणाले, डॉक्टर आणि ऑपरेशनचं काय, ते कधी करायचं. स्पर्श म्हणाला, ते आपण ॲडमिट झाल्यावर 10 दिवसांनी करू. डॉक्टर म्हणाला, डॉक्टर मी वाचू शकेल ना पण. स्पर्श म्हणाला, आपण आल्यावर बोलू स्पर्श. डॉक्टर म्हणाले. स्पर्श जेव्हा घरी आला तेव्हा त्याला घराखाली घराचे मालक दिसले. त्यांना लोक अण्णा म्हणत होते. अण्णा वयाने वयस्कर होते. त्यांचे वय 70 असावे. त्यांचा मुलगा त्यांना सोडून बाहेर गेला होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या घराचा वरचा भाग भाड्याने दिला आणि मध्येच ते दोघे राहत होते. स्पर्श त्याच्या जवळ गेला. अण्णा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. स्पर्श म्हणाला, हां बोल की बाळा, काय म्हणते. अण्णा म्हणाले. अण्णा जरी मनाने चांगले असले तरी आपली गोष्ट अण्णाच्या समोर मांडणे स्पर्शला नको वाटत होते. अण्णा आम्ही जिथे राहतो ते घर मला विकत पाहिजे. स्पर्श म्हणाला, विकत का पाहिजे तुला घर. अण्णा म्हणाले, विकण्यासाठी थोडी आहे हे घर. अण्णा समजून घ्या, मी खूप दूर चाललो आहे, म्हणजे अमेरिकेत चाललो आहे माझ्या जॉबसाठी. स्पर्श म्हणाला, मला कंपनीमधून निवडले गेले आहे. अरे वा, मग चांगली गोष्ट आहे की. मग घर का विकत घ्यायचे आहे तुला आमचे. अण्णा म्हणाले, कारण मला कदाचित परत यायला खूप उशीर होईल आणि तुम्हाला भाडे देता येणार नाही, म्हणून मी हे घर विकत घ्यावे म्हणतोय. स्पर्श म्हणाला, तुम्हाला जी किंमत हवी असेल ती किंमत देईल मी. अरे काय वेळा झालाय काय. मृगजया माझ्या मुलीसारखी आहे. तिचा स्वभाव खूप चांगला आहे. मी तिच्याकडून का भाडे घेईल. तू नको काळजी करू. अण्णा म्हणाले, तुम्ही खरंच भाडे घेणार नाही का तिच्याकडून. स्पर्श म्हणाला, अरे नको काळजी करू, मी तिची काळजी घेईल. ठीक आहे. अण्णा म्हणाले, स्पर्शचा एक प्रॉब्लेम तर सुटला. त्याला काळजी होती मृगजया घराचे भाडे कसे देईल. अण्णाचा स्वभाव पाहून स्पर्शला खूप छान वाटले, पण आता काळजी तिच्या जेवणाची होती. तो दवाखान्यात असल्यावर तिला जेवण कसे काय कोण आणून देईल त्याच्या मनात प्रश्न आला. अण्णा मी काय म्हणतोय, मी अमेरिकेत गेल्यावर तिच्या जेवणाचे पण हाल होतील का नाही. हा म्हणून तुम्ही जर आले माझ्या लक्षात. तू काळजी करू नको, मी रोज सकाळ संध्याकाळ तिला जेवणाचा डब्बा देईल. अण्णा म्हणाले, अण्णा तुमचे किती उपकार माझ्यावर. स्पर्श म्हणाला, उपकार नाही तरी काही, असं पण आम्ही नेहमी जेवण थोडं जास्तच बनवतो. अण्णा म्हणाले, तू मी काळजी करू नका बाळ. वेळ जात नव्हती.
आतमधून तुटलेला स्पर्श आता कोणाशी जास्त बोलतही नव्हता. त्याचा एक मित्र अजय तो त्याच्या जवळ असायचा. तशी त्यांची दोस्ती कंपनीमध्ये गेल्यावर झाली होती, पण दुःखामध्ये कोणी साथ दिली तर तो आपला जवळचा मित्र बनतो आणि आपण त्याला सगळं शेअर करतो. त्याप्रमाणे स्पर्शने अजयसोबत त्या सगळ्या गोष्टी शेअर केल्या. त्याने त्याला त्याच्या आजाराविषयी, मृगजयाविषयी आणि सगळ्याविषयी सांगितले होते. आपण मरणार आहे हे त्याला वाटत होते, पण त्याला काळजी सगळ्यात जास्त मृगजयाची होती. तिचे काय होईल हा प्रश्न त्याच्या मनात घर करून बसला होता. तो एकदम डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याला झोपसुद्धा झोपेच्या गोळ्या खाऊन येत होती. अशा अवस्थेत अजय त्याला आधार देत होता. आजही तो आला. त्याने अजयला पाहिले आणि गळ्यात पडून रडू लागला. अरे नको रडू स्पर्श, सगळं ठीक होईल. का उगाच टेन्शन घेतोय? अजय स्पर्शला म्हणाला. मी काय करू यार, मला काही समजत नाही. माझे मरण मला समोर दिसते, पण मी काही करू शकत नाही. स्पर्श रडत म्हणाला. फक्त तूच माझा असा दोस्त आहे ज्याला मी सगळं शेअर करू शकतो. अरे ठीक होईल सगळे, ऑपरेशन करून ठीक. अजय त्याला आसरा देत म्हणाला. तुला असं वाटते का की मी ऑपरेशन करून जगू शकतो? असे नाही काही. स्पर्श इमोशनल झाला. माझे जगायचे चान्सेस फक्त 10% आहेत, पण तुझ्याकडे 10% आहेत. अजय म्हणाला. तू पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे. आता सगळे निगेटिव्ह आहे माझ्यासाठी, मला काही सुचत नाही. स्पर्श म्हणाला. तू टेन्शन आल्यावर काय करतो? मी निगेटिव्ह विचार करणे सोडून देतो. अजय म्हणाला. ते नाही रे, म्हणजे मला ड्रिंक करायची आहे. चल जाऊ आपण. स्पर्श म्हणाला. तू कधी ड्रिंक केली आधी? अजय म्हणाला. नाही, मी आधी कधीच ड्रिंक नाही केली, पण माझे ते चोर साथीदार करत असायचे. स्पर्श म्हणाला. मग तू आता कशी करणार ड्रिंक? तू तर याआधी कधी नाही केली. अजय म्हणाला. याआधी तरी कुठे मला प्रेम झालं होतं. याआधी मला तर ब्रेन ट्यूमर झाला होता. सगळं फर्स्ट टाईम होत असते. स्पर्श म्हणाला. बरं चल माझ्या बरं बघ आणि माझ्या बरं. मग असं पण मी सुद्धा खूप डे झाले ड्रिंक नाही केली. अजय स्पर्शला त्याच्या कारमध्ये बसवले आणि शेजारच्या बिअर बारमध्ये घेऊन गेला. बिअर बार जोवर बंद होत नव्हतं तोवर ते पीत होते, म्हणजे रात्रीच्या 10 वाजेपर्यंत. स्पर्शला आता नीट बोलता पण येत नव्हतं. चला सर, बंद करण्याची वेळ झालेली आहे. वेटरला स्पर्श म्हणाला. स्पर्शचे डोळे लाल भडक झाले होते. त्याला काही समजत नव्हते. बंद झाला कसा? बंद केला तू? स्पर्श रागाने वेटरच्या अंगावर गेला. वेट स्पर्श, असं नको करू. अजय म्हणाला. सोड त्याला स्पर्श. अरे हा म्हणतोय बंद झालात बार. असे कसे बंद होऊ शकते हा बार? स्पर्शने त्या वेटरची पकडलेली कॉलर सोडली. चल निघ. दारू पिऊन स्पर्श एकदम दारूमध्ये बुडाला होता. त्याला काय सुधरत नव्हते. अजयने त्याला कारमध्ये टाकलं आणि त्याच्या घराच्या दिशेने गेला. नेहमीप्रमाणे स्पर्शची वाट बघत असलेली मृगजया तिथेच बसली होती. आज तर तिला खूप भूक लागली होती. कारचा आवाज जेव्हा तिच्या कानावर पडला तेव्हा 11 वाजले होते. तिला तर जाम भूक लागली होती. कारचा आवाज ऐकून तिच्या जीवात जीव आला. मृगजया दरवाजात आल्याबरोबर तिला स्पर्शच्या येण्याचा आवाज आला. तिला समजले की त्याच्याबरोबर अजून कोणतरी आले आहेत आणि दोघे दरवाजात आले. अजय तिच्या समोर होता. तुम्हाला यायला उशीर झाला का? मृगजया हाताने चाचपडत आपला हात पुढे घेऊन गेली. तिला अजयचा स्पर्श जाणवला. तुम्ही कोण आहेत? मी मित्र आहे स्पर्शचा. अजय म्हणाला. आणि मग स्पर्श कुठे आहे? मृगजया म्हणाली. तो तुमच्या समोरच आहे. अजयने स्पर्शला नशेच्या अवस्थेत वरती आणले होते. आज पार्टी होती तर त्याने थोडी दारू पिली. अजय म्हणाला. काय? ते तर कधीच दारू पित नाही. मृगजया म्हणाली. त्याने नाही पिली, उगाच बॉसने फोर्स केले म्हणून. अजयने स्पर्शला आत आणले. मग मला माझ्या बॉसने स्पर्शच्या नशेच्या अवस्थेत बडबड करू लागला. पहिले तो वहिनी किती दारू चढली आहे याला. मी तरी सांगत होतो की पिऊ नको म्हणून. अजयने स्पर्शला आत आणले आणि बेडवरती झोपवले. त्याला काहीच शुद्ध नव्हती. तो बडबड करत होता. भाऊजी, तुमचे खूप उपकार आहेत. बरं झाले तुम्ही आमच्या यांना आणले. थँक्यू सो मच. मृगजया म्हणाली. अरे काही नाही, इट्स ओके, मी जातो आता. अजय म्हणाला. मृगजया जेव्हा आत जाऊ लागली तेव्हा स्पर्श तिच्याकडे एकटक पाहत होता. तिचे शरीर तो एकटक निहारत होता. हॅलो मिस्टर स्पर्श, आपण रिझाईन केले आहे का? कंपनीमधून बॉसचा फोन स्पर्शला आला. मिस्टर स्पर्श, आपण असं डायरेक्ट रिझाईन करू शकत नाही. तुम्हाला आधी नोटीस द्यावी लागते. कंपनीमधले बॉस म्हणाले स्पर्शला. सॉरी, बट मला उद्या जावे लागेल. हॅलो मिस्टर स्पर्श, आपण रिझाईन केले आहे का? कंपनीमधून बॉसचा फोन स्पर्शला आला. आणि मिस्टर स्पर्श, आपण असे डायरेक्ट डिसिजन करू शकत नाही. सॉरी, डायरेक्ट रिझाईन करू शकत नाही. तुम्हाला आधी नोटीस द्यावी लागते.
कंपनीमधले बॉस स्पर्शला म्हणाले. सॉरी बट मला उद्या जावे लागेल. स्पर्श म्हणाला. कुठे जावे लागेल मिस्टर स्पर्श? बॉस म्हणाले. सॉरी मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. स्पर्शने फोन पटकन ठेवला आणि फोनची वायर कापली. समोर असलेल्या मृगजयाला पाहून स्पर्शला धक्का बसला आणि त्याला वाटले की तिने त्याचे बोलणे ऐकले काय. तू काल दारू पिऊन आला होता का काय? मृगजया रागाने म्हणाली. काल तुझा मित्र तुला सोडायला घरी आला. तो नसता तर काय झाले असते तुझे? अरे आमची काल पार्टी होती ना, सो एक ग्लास पिला, जास्त नाही. स्पर्श म्हणाला. पण दारू मात्र जास्त चढली वाटते काहीतरी. मृगजया नाराज होऊन म्हणाली. मी तुझी वाट बघत बसली होती. तू पिऊन आलास आणि मला खूप वाईट वाटले. मी सांगितले आहे तुला मृगजया की माझी वाट पाहत नको जाऊ. मी रोज नसेल तुझ्यासोबत. स्पर्शचे हे वाक्य मृगजयाच्या काळजाला खूप लागले. वा रे वा, वाट पाहू नको म्हणजे तू काय कायमचं जाणार आहे का? काम अमेरिकेत? मृगजयाला खूप रडू आले. मृगजया प्लीज रडू नको. तुला आता धीट व्हायला पाहिजे. स्पर्शने मृगजयाचे डोळे पुसले. मला उद्या जावे लागेल. उद्या माझी फ्लाईट आहे USA साठी. काय उद्या? उद्या लगेच? तू तर 10 दिवसांनी जाणार होता ना? मृगजयाला खूप वाईट वाटले. अरे नाही, मला उद्याच जावे लागणार आहे. म्हणून तर काल पार्टी केली आम्ही. स्पर्शला त्रास होत होता. त्याचे डोके जड होत होते. त्याला डॉक्टरने लवकरात लवकर ॲडमिट व्हायला सांगितले होते. उद्या शिमगा आहे. इथे कोळी लोकांचा खूप मोठा शिमगा असतो. उद्या नको जाऊ प्लीज. मृगजया विनंती करू लागली. मला समजून घे मृगजया, मला जावे लागेल. स्पर्शने मृगजयाला मिठी मारली आणि तो सुद्धा रडू लागला. मला जावे लागेल मृगजया, मला समजून घे. मी माघारी येईल तुला भेटायला, पण मला जाऊ दे आता. स्पर्शचे बोलणं ऐकून तिला समजत नव्हते स्पर्शला काय बोलावे ते. बाहेरून येणाऱ्या मोठ्या मोठ्या ढोल आणि ताशाचा आवाज मृगजयाच्या कानावर पडत होता, पण मृगजयाचे लक्ष त्या आवाजाकडे मुळीच जात नव्हते. तिला राहून राहून स्पर्शची आठवण येत होती. सकाळी घरमालक म्हणजे अण्णा आले होते. त्यांनी सांगितले की स्पर्श म्हणाला मी जातो ते मृगजयाला सांगा, कारण माझ्यामध्ये आता तेवढी हिंमत नाही राहिली की तिच्यासमोर जाऊन म्हणेल की मी जातो म्हणून. सकाळी जेव्हा अण्णाने हा निरोप दिला तेव्हा तिला खूप धक्का बसला. मृगजया खूप उदास झाली होती. आपल्याला न विचारता जातोच कसा हा विचार तिला आतून खात होता. तिचे मन खूप उदास झाले होते. खिडकीजवळ बसून ती फक्त विचार करत होती. जेव्हा टेबलवरचा फोन वाजला तेव्हा तिला वाटलं की हा फोन स्पर्शचाच असणार, पण तिने विचार केला की जोवर माझा राग शांत होत नाही तोवर मी स्पर्शशी बोलणार नाही. रात्र झाली आणि रात्रीचे 8 वाजले. मृगजयाला माहिती होते की स्पर्श आज जेवण करायला येणार नाही. ती नेहमीच्या ठिकाणी डोकं टेकून खिडकीजवळ बसली होती. जेव्हा परत एकदा फोनची रिंग वाजली तेव्हा मात्र तिला आता राहावले नाही. तिने सरळ जाऊन फोन उचलला. हॅलो माकडा, अरे तुला माझी आठवण येत आहे की नाही? मला तुझी खूप आठवण येत आहे. ये ना प्लीज माघारी. पण फोनवर स्पर्श नव्हता. हॅलो, तुमचा गैरसमज झाला आहे. मी होम लोनच्या संदर्भात बोलण्यासाठी फोन केला होता. मृगजयाला वाटले स्पर्शने कॉल केला, पण हा तर दुसराच निघाला. माफ करा, मला वाटले आमचे मिस्टर आहेत म्हणून मी अचानक बोलले. मी आधी विचारायला हवं होतं की कोण आहे ते. मृगजया म्हणाली. इट्स ओके, होते असे, काही प्रॉब्लेम नाही. तो व्यक्ती म्हणाला तुमचे मिस्टर आमच्या बँकमध्ये आले होते होम लोनसाठी 2 महिन्यापूर्वी, पण ते आले नाहीत त्यानंतर म्हणून कॉल केला होता. ते नाहीत आता, ते आल्यावर सांगेल त्यांना, असं म्हणून मृगजयाने पटकन फोन ठेवला. इकडे स्पर्श मात्र बेडवरती झोपून मृगजयाची आठवण काढत होता. सकाळपासून त्याने तिला अनेक कॉल केले, पण तिने एकही कॉल रिसीव्ह नाही केला. कॉल करायचा असला तर त्याला खाली जावं लागते आणि सारखे सारखे खाली जाणे त्याला जमत नव्हते. म्हणून त्याने आज रात्री तिला कॉल जरी नसला केला तरी तिची आठवण मात्र त्याला येत होती. आपण हिला सकाळी कॉल करू असे त्याने ठरवले. रात्र झाली पण दोघे सुद्धा जागेच होते. इकडे स्पर्श दवाखान्यात जागा होता तर मृगजया घरामध्ये बसून विचार करत होती याने आज कॉल का नसेल केला. याला जरी तिथे एखादी मुलगी आवडली तर नाही आज स्पर्श मला धोका देणार नाही असे अनेक विचार तिच्या मनात येत होते. आपली जागा बदलत ती झोपत होती. तिला झोप येत नव्हती. जेव्हा तिला झोप आली तिला समजले नाही की काय झाले. जेव्हा फोनची रिंग वाजली तेव्हा ती दचकून उठली. आपण गाड्यांचा आवाज येत होता. तिला समजले की बराच वेळ आपण झोपून होतो. तिने पटकन फोन उचलला. हॅलो, कोण बोलत आहे? मृगजया म्हणाली. कशी आहेस बाळा? स्पर्शचा आवाज ऐकून मृगजया रडू लागली. कुठे होता रे माकडा? मला तुझी किती आठवण येत आहे. साधा फोन पण नाही केला. एवढी आवडली का अमेरिका तुला? मृगजया रडत म्हणाली. आली, खूप आली. सकाळपासून येत होती म्हणून तुला कॉल केला. स्पर्श रडत म्हणाला.
काल पण कॉल केला होता पण तू रिसीव्ह नाही केला. हो रे, काल मी थोडी चिडली होती सो मी बोललेच नाही तुला काही, मृगजा म्हणाली. पण आज नाही झाले कंट्रोल मला काहीच. हां, पण मला कालपासून झोप लागत नव्हती. तू जेवली असेल का? तू काय करत असेल? नीट असेल का? किती प्रश्न मनात आले असतील मग काय माहिती, स्पर्श म्हणाला. माझ्या मनात सुद्धा हेच चालू होते. काय सांगू तुला, एकतर काही समजत नव्हते आणि जे समजत होते ते मनाला पटत नव्हते. मृगजा म्हणाली. तू काळजी करू नको, माझं जास्त टेन्शन घेऊ नको, माझी जास्त वाट पाहत जाऊ नको. स्पर्श म्हणाला. या रविवारी तुझी खूप आठवण येईल मला. मृगजा. या रविवारी काय आहे या रविवारी? स्पर्श म्हणाला. तुला आठवत नाही काय? येणाऱ्या रविवारी. मृगजा म्हणाली. म्हणजे आठवत आहे पण जास्त नाही. म्हणजे थोडे आठवते. स्पर्श विचार करू लागला. मला सांग ना तू काय आहे ते. तुला आठवत नाही काय? मृगजा थोडी नाराज होऊन म्हणाली. अरे माकडा. मृगजा काय बोलणार तेवढ्यात नर्सने हातातून फोन हिसकावून खाली ठेवला. हा फोन डॉक्टर लोकांच्यासाठी आहे, स्टाफसाठी आहे. किती वेळा तुम्हाला सांगायचा हा फोन यूज नाही करायचं म्हणून. नर्स रागाने स्पर्शकडे पाहत म्हणाली. अहो, वरचा फोन बंद आहे म्हणून मी खाली आलो आणि तुम्ही माझ्या परवानगीशिवाय माझ्या हातून फोन का घेतला आणि ठेवून दिला? स्पर्श रागाने म्हणाला. मला काही माहीत नाही पण इथला फोन वापरायचा नाही. नर्स स्पर्शची भांडू लागले पण स्पर्शचे डोके आधीच खूप दुखत होते म्हणून तो त्या नर्सशी जास्त न बोलता निघून गेला. तिकडे अचानक ठेवलेल्या फोनमुळे मृगजाला काय वाटले असेल ते तिलाच माहिती नाही, पण तरी ती तिथून हलली नाही. तिथेच बसून ती पुन्हा स्पर्शच्या फोनची वाट बघू लागली. दुसरा दिवस तर स्पर्शसाठी खूपच वेदनादायक होता. त्यामुळे तो दिवस तर बेशुद्ध अवस्थेत होता. शनिवारी सकाळी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याचे डोके खूप जड झाले होते, हात जड झाले होते, चेहरा सुजलेला होता. जेव्हा स्पर्शने स्वतःला आरशात पाहिले तेव्हा तो स्वतःला ओळखू देखील शकला नाही. एवढा भयंकर असा त्याचा चेहरा झाला होता. मागून जेव्हा डॉक्टर आले तेव्हा त्याने आपला चेहरा लपवला. स्पर्श, आर यू फील ओके नाऊ? डॉक्टर म्हणाले. हो, मी ठीक आहे. काल खूप त्रास होत होता. स्पर्श म्हणाला. आपल्याला उद्या ऑपरेशन करावे लागेल. तुला कोणाला बोलवायचे असेल तर बोलवू शकतो. डॉक्टर म्हणाले. म्हणजे फक्त आजचा दिवस आहे माझ्याकडे? स्पर्श नाराज होऊन म्हणाला. अरे, एवढ्या लवकर आशा सोडू नको. डॉक्टर म्हणाले. इट्स ओके, वी गॉना ट्राय अवर बेस्ट. हो, पण मला सोमवारची सकाळ पाहायची आहे. स्पर्श भाऊक होऊन म्हणाला. मी प्रयत्न करेल तुला वाचवण्यासाठी. डॉक्टरने स्पर्शचा हातात हात घेतला. तुला कोणाला बोलवायचे असेल तर बोलव, कारण उद्या ऑपरेशन आहे. डॉक्टर म्हणाले. स्पर्शने त्याचा मित्रला अजयला कॉल केला. इकडे मृगजा आजारी पडली होती. प्रत्येक मिनिटाला तिच्या डोक्यात फक्त स्पर्शचा विचार चालू होता. फोन आपल्या उशाला ठेवून ती रडत होती. कधी थांबत होती, कधी हुंदके देत स्वतःला मारून घेत होती. खूप त्रासात होती ती. एका 4 भिंतीमध्ये जणू ओरडत होती. तिला शांत करणारे कोण नव्हते, तिचा आवाज ऐकणारे कोणी नव्हते. ती रडत होती, शांत होत होती, पुन्हा रडत होती. जेव्हा फोनची रिंग वाजली तेव्हा पहिल्या रिंगमध्ये फोन तिने उचलला. हॅलो, कोण? स्पर्श. पहिला प्रश्न तिने केला. कशी आहेस मृगजा? मृगजाचा आवाज ऐकून स्पर्शला रडू आले. अरे, कुठे होता तू? मला खूप आठवण येत आहे रे. मला काही समजत नव्हते. असं का केलं तू? सांग मला. मृगजा म्हणाली. मला माफ कर ग, मी काल खूप कामात होतो, मला वेळ नाही मिळाला. स्पर्श रडत म्हणाला. पण मला तुझी आठवण खूप आली. गप्पा बस, खोटं बोलू नको. मृगजा म्हणाली. जर तुला माझी खरंच आठवण आली असती ना तर मला कॉल केला असता, आणि आता खोटं बोलत आहे. असं नको बोलू. मी तुझी रोज आठवण काढतो, प्रत्येक मिनिटाला. तू आठवत असते मला. स्पर्श म्हणाला. बरंच सांग मग, उद्या काय आहे? मृगजा म्हणाली. उद्या रविवार आहे. का ग? स्पर्श म्हणाला. माकडा, उद्या तुझा वाढदिवस आहे. मृगजा म्हणाली. तू विसरला ना स्पर्श? काय, उद्या वाढदिवस आहे माझा? स्पर्शला आता आठवले त्याचा तर उद्या वाढदिवस आहे. अरे हां, माझा उद्या 4 मे माझा बर्थडे आहे. मी कसा काय विसरलो? काय माहिती. स्पर्श म्हणाला. तू आता बऱ्याच गोष्टी विसरून गेलाय. मृगजा म्हणाली. नाही, मी काहीच नाही विसरलो, पण आता काही गोष्टी विसरू वाटत आहे. स्पर्श म्हणाला. कोणत्या गोष्टी? स्पर्श. मृगजा म्हणाली. काय माहीत काय होत आहे, पण ते जे होत आहे ते होऊ नये म्हणून फक्त. स्पर्श रडत म्हणाला. काय झाले स्पर्श? असे का बोलत आहेस रे तू? मृगजा म्हणाली. काही गोष्टी बदलता येत नाही. स्पर्श म्हणाला. आपण फक्त सहन करू शकतो. कोणत्या गोष्टी? स्पर्श. मृगजा म्हणाली. तिला भीती वाटू लागली की स्पर्श असा का बोलत आहे. कोणत्या नाही बाळा, आज तुझ्याशी खूप बोलू वाटत आहे. स्पर्श म्हणाला. हो का? पण मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे. आतून मी खूप तुटत आहे. मृगजा परत रडू लागली. अरे रडू नको, तू जर रडली तर मग मला सुद्धा खूप रडू येईल. स्पर्श म्हणाला. तू कधी येणार आहे? मला तुला पाहायचं आहे. सॉरी, मला तुला स्पर्श करायचा आहे. मृगजा म्हणाली. हो, पण हे शक्य नाही मृगजा, मी खूप दूर आहे ग आणि मी नाही येऊ शकत तिथे. स्पर्श रडत म्हणाला. पण उद्या तर तुला दिवसभर बोलावे लागेल, प्रॉमिस कर.
उद्या तुझा वाढदिवस आहे ना, मग बोल, मृगजा म्हणाली. उद्या स्पर्शला आठवले की उद्या त्याचे ऑपरेशन आहे. नाही म्हणजे मी उद्या नाही बोलू शकत, म्हणजे माझे खूप इम्पॉर्टंट काम आहे. स्पर्श म्हणाला. म्हणजे तू बोलणार नाही? असं नाही होऊ शकत, तुला उद्या दिवसभर माझ्याशी बोलावे लागेल, मृगजा म्हणाली. अरे मृगजा, स्पर्श काय बोलणार? तेवढ्यात नर्सने हातातून फोन घेतला आणि खाली ठेवला. अहो तुम्हाला किती वेळा सांगू, हा फोन घेऊ नका, म्हणून रागाने नर्स स्पर्शला म्हणाली. तुम्हाला काय अक्कल आहे का? स्पर्श रागाने नर्सच्या अंगावर धावून गेला. ओ हॅलो, एकतर तुम्ही इथला फोन वापरताय आणि वरून शानपणा करता काय? रागाने नर्स म्हणाली. माझा खूप इम्पॉर्टंट फोन चालू होता, स्पर्श रागाने म्हणाला. पण नर्सने एक शब्दसुद्धा त्याचा ऐकून न घेता उलट त्यालाच बोलू लागली. इकडे मृगजा खूप गडबडून गेली. स्पर्शने अचानक फोन का ठेवला म्हणून तिला खूप राग आणि रडू सुद्धा खूप आले. असा कसा फोन ठेवला याने? मृगजा रडू लागली. जोवर आता हा फोन करत नाही तोवर मी फोनपासून उठतच नसते. मृगजा त्या फोनच्या कडेला झोपी गेली. इकडे स्पर्शला खूप त्रास होऊ लागला. त्याचे डोके खूप दुखू लागले आणि नाकातून रक्त येऊ लागलं. डोके पूर्ण भद्रे झाले होते. बहुतेक ऑपरेशनची वेळ आली होती. डॉक्टरने स्पर्शला ऑपरेशनसाठी घेण्याचे ठरवले. बाहेर अजय उभा होता. स्पर्शने त्याला सकाळचाच कॉल करून बोलावून घेतला होता. स्पर्शला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जात असताना अजयने त्याचा हात पकडला. त्याचा जवळ गेला. स्पर्श, काळजी करू नको, हे ऑपरेशन ठीक होईल, अजय स्पर्शचा हात पकडत म्हणाला. स्पर्शने थोडे हसत आपला त्याचा हात ठेवला. त्याच्या नाकावर ऑक्सिजन मास्क होते. अगदी थोड्या आवाजात तो म्हणाला, मला नाही वाटत मी आता जिवंत राहू शकतो, प्लीज मला एक वचन दे. स्पर्श म्हणाला. कोणते वचन पाहिजे तुला? अजय म्हणाला. मी मेल्यावर तू मृगजयासोबत लग्न करशील आणि तिची काळजी घेशील. स्पर्श म्हणाला. हे ऐकून मात्र आश्चर्य वाटले. स्पर्श, हे काय बोलते तू? ती तर तुझी बायको आहे आणि तू? अजयला स्पर्शचे बोलणं ऐकून खूप आश्चर्य वाटत होते. अजय प्लीज ऐकून घे यार, मी जिवंत नाही राहू शकत, माझी लास्ट स्टेज आहे. डॉक्टर मला खरं सांगत नाही, पण त्यांचे बोलणे माझ्या कानावर पडले होते. ते जरी मला म्हणत असतील की मी ठीक होऊ शकतो, पण जेव्हा ते एकटे होते तेव्हा ते एकमेकांशी बोलताना म्हणाले होते की माझा जगण्याचा चान्स 0% आहे. स्पर्शला ऑक्सिजन मास्कमधून बोलताना खूप त्रास होत होता. त्याला धाप लागत होती. म्हणून म्हणतोय अजय, तिच्याशी लग्न कर. अरे ती खूप चांगली मुलगी आहे रे, मला फक्त तिची काळजी वाटत आहे आता तरी, मला बाकी काही नको. स्पर्श रडत होता. तू रडू नको, सगळे ठीक होईल, अजय त्याला आसरा देत म्हणाला. तुला समजत कसे नाही अजय, काही ठीक नाही होणार, मी मरणार आहे, प्लीज. आता तिला कोणता आधार नाही, स्पर्श रडत म्हणाला. माझी मृगजा माझी वाट बघत असेल. अरे असा धीर नको सोडू तू, अजय म्हणाला. मी म्हणालो ना सगळं ठीक होईल म्हणून. तू आधी मला वचन दे की तू मृगजयाशी लग्न करशील, तिला मी एकटे नाही सोडू शकत. स्पर्श म्हणाला. ओके, मी वचन देतो की मी लग्न करेल तिच्याशी. अजयने जेव्हा स्पर्शला वचन दिले तेव्हा त्याने आपले डोळे बंद केले. तुम्ही सरका साईडला, पेशंट बेशुद्ध झाला आणि त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये लवकर हलवावे लागेल. एक नर्स रागाने अजयला धक्का देत स्पर्शला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेली. अजय स्पर्शला घेऊन जाताना पाहत होता. स्पर्श आतमध्ये गेला. बाहेर लाल लाईट लागली. 2 तास झाले, लाल लाईट बंद झाली. बाहेर अजय तिथे बसून होता. जेव्हा लाईट बंद झाली तेव्हा अजय उठून उभा राहिला. दरवाजा उघडला आणि डॉक्टर बाहेर आले. वारा सुटला होता त्यामुळे दरवाजा जवळ लटकवला बोर्ड आवाज करत होता. तसे तिथे 2 डॉक्टर आणि अजय सोडलं तर बाकी कोण नव्हते. पण जेव्हा डॉक्टर बाहेर आले तेव्हा त्याची धडधड वाढत होती. जसं डॉक्टर जवळ येऊ लागले तसतसे त्याच्या काळजाचे ठोके वाढत होते. डॉक्टर जवळ आले. त्यांनी त्यांचा मास्क काढला. सॉरी अजय, आम्ही नाही वाचवू शकलो स्पर्शला. आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करत होतो, बट नाही वाचला तो. डॉक्टर एवढे बोलून तिथून निघून गेले. पण अजय आपले तोंड उघडे ठेवून उभा होता. त्याला काही समजतच नव्हते की काय करू आणि काय नाही ते. तेवढ्यात एक नर्स मागून आली आणि म्हणाली, या रिपोर्ट वरती सही करा, डेड बॉडी घेऊन जा. नर्सने हातात रिपोर्ट ठेवला आणि निघून गेली. अजयला काही समजत नव्हते काय करू आणि काय नाही, पण तो मृगजाला सांगू शकत नव्हता. म्हणून त्याने त्याचे अंत्यसंस्कार एकट्याने स्मशानमध्येच केले. इकडे दुसरा दिवस उजाडला. मृगजा फोन शेजारी बसून होती. तिची अवस्था खूपच बिकट झाली होती. फोन शेजारी ठेवून डोके ठेवून ती रडत होती. असं कुठे काम असते का? आज वाढदिवस होता ना रे, तुला सकाळपासून एक फोन नाही करता आला का? मृगजा रागाने फोनवरती ओरडत होती. कर की रे स्पर्श फोन, किती भाव खातोस तू? हे बघ, मी तुझ्यासाठी केक घेऊन आली आहे, तू फोन सुद्धा करत नाही. मृगजा फोन शेजारी बसून रडत होती. आज किती बोलायचे होते तुझ्या बरोबर माकडा, तू कुठे बिझी झाला आहेस रे? मृगजा खूप बेचैन झाली होती, खूप रडत होती. कर की रे स्पर्श फोन, मला बोलायचं आहे, मृगजा मोठ्याने ओरडू लागली. तिचा आवाज ऐकणारा आता या जगात खूप दूर गेला होता. 2 महिने